नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरामदायी साधी सलवार म्हणजे रोज वापरण्यासाठी आपण आज त्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला अगदी कम्फर्टेबल वाटावी अशी टॉपवरची सिंपल सलवार आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेलं आहे 2 मीटर कापड आणि त्याचं केलेलं आहे कटिंग. तर त्याचं कटिंग पण मी नक्की व्हिडिओ त्याचा तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर आज त्याची पूर्ण मी शिलाई दाखवणार आहे. तर ती शिलाई फक्त आपण 10 मिनिटात पूर्ण करणार आहोत. तर त्यासाठी सलवारची उंची आहे 37 इंच आणि त्यामध्ये 30 इंच मी उंची घेतलेली आहे आणि नेफ्याची उंची घेतलेली आहे मी 7 इंच आणि प्लस त्यामध्ये मी नेफ्याला फोल्ड करण्यासाठी नाडी घालण्यासाठी मी 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे टोटल नेफा घेतलेला आहे 10 आणि खालची सलवारची लेंथ घेतलेली आहे मी 30 आणि 30मध्ये प्लस 4 इंच मी बॉटम पट्टीसाठी घेतलेला आहे. जर नेफा सरळ कापडात बसत नसेल तर क्रॉस कापडामध्ये तुम्ही नेफा कटिंग करा. आता बघू शकता मी क्रॉस कापडामध्ये नेफा कट केलेला आहे आणि जे 4 त्रिकोण आपले कट होतात ना ते 2-2 करून जॉईंट करायचे आहेत आपल्याला. आणि जॉईंट झाल्यानंतर त्याच्यावरनं आपल्याला दाब टीप मारून आपल्याला चौकोन असा नेफ्यासाठी तयार करायचा आहे. बऱ्याच वेळा कापडाचा पन्ना असतो ना तो कमी असतो. मग त्यावेळेस आपल्याला 2 मीटर सलवारीमध्ये पूर्ण उंची काढल्यानंतर जे कापड शिल्लक राहतं ना त्यातून आपल्याला नेफा कटिंग करावा लागतो. तर कमी कापड असेल तर कशा पद्धतीनं नेफा आपण काढायचा ह्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर बघू शकता आता हा चौकोन मी तयार केलेला आहे. तर त्याच्यावरून आपल्याला दाब टीप घ्यायची आहे. तर आता दुसऱ्या साईडचा जो भाग आहे ना नेफ्याचा तो पण आपल्याला त्याच पद्धतीनं जोडून घ्यायचा आहे. 2 त्रिकोण आहेत ना ते एकमेकाला जोडून त्याच्यावरून आपल्याला दाब टीप घ्यायची आहे. जे काही कमी जास्त आपल्याला कापड वाटत असेल ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला मागचा भाग नेफ्याचा आणि पुढचा भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि आपलं सीट घेर आहे 36 तर त्याचा निम्मा भाग येतो 18 इंच. 18मध्ये प्लस 2 इंच लुझिंग सोडायचं आहे आपल्याला. म्हणजे 20 इंच आपल्याला असं नेफाची रुंदी घ्यायची आणि प्लस इकडं 1 इंच आपल्याला म्हणजे जिथं आपल्याला इकडच्या साईडला फोल्ड करतो आणि तिकडच्या साईडला फोल्ड करतो ना त्यासाठी आपल्याला 1-1 इंच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे नेफा जोडण्यासाठी म्हणजे आपल्याला जो चौक तयार करतो त्यासाठी जो आपल्याला मार्जिन ठेवावं लागतं त्यासाठी इकडे 1 इंच इकडे 1 इंच मी टीप मारून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर जिथं आपण नाडी घालतो ना तिथं आपल्याला पूर्ण नाडी घालण्यासाठी आपल्याला असं म्हणजे एक सिंगल टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता आता हे असं मी केलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण नाडी घालायला सुरुवात करतो तर तिथं कट न करता आपलं फिनिशिंग छान यावं ह्यासाठी आपल्याला हा चौक व्यवस्थित तयार करून घ्यावा लागतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे वरती आपल्याला तिथं 1.25 इंचाचा फोल्ड करून घ्यायचा आहे. म्हणजे तो नाडीसाठी जिथे आपण नाडी घालतो ना त्यासाठी आपल्याला 1.25 इंचाचा मी असा फोल्ड वरती करून घेतलेला आहे आणि तिथून अशी सरळ टीप मारायला सुरुवात करायची आहे. सेम अंतर ठेवून आपल्याला सरळ पूर्ण राऊंडला नेफ्याला आपल्याला अशाच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे.
तर व्यवस्थित चून आणि झोळ येऊ नये याची दक्षता घेऊन आपल्याला व्यवस्थित आणि शिस्तीत अशी टीप मारायची आहे। तर बघू शकता हा आपला नेफ्याचा पूर्ण चौक तयार झालेला आहे, तोही व्यवस्थित। जिथं आपलं कापड कमी जास्त झालेलं असेल ना, तर तिथं आपल्याला ते व्यवस्थित कट करून घ्यायचं असेल, कारण त्रिकोण ना नेहमी क्रॉसमध्ये थोडासा असतो, त्यामुळे थोडंसं कापड इकडं तिकडं होऊ शकतं, तर ते आपल्याला व्यवस्थित लेवल करून घ्यायचं आहे। 7 इंच आपल्याला तयार नेपा हवा आहे, त्यासाठी जे एक्स्ट्राचं कापड होतं ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे। अर्धा इंच फक्त आपल्याला शिलाईसाठी ठेवून आणि 7 इंच तयार ठेवून 7.5 टोटल ठेवून आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड झालेलं आहे ते कट करून मी टाकलेलं आहे। तर व्यवस्थित हा आपला परफेक्ट नेफा तयार झालेला आहे। आता आपल्याला करायचं आहे खाली पूर्ण पॅन्ट तयार। तर आता आपण हा नेफा बाजूला ठेवून येऊया। तर आता काय करायचं आहे, खालच्या जे आपल्याला सलवार आहे ना त्याला आपल्याला बॉटमला कॅनव्हास लावून घ्यायचा आहे, म्हणजे बॉटम कॅनव्हास जो असतो ना तो आपल्याला पूर्ण बॉटमला लावून घ्यायचा आहे। जेवढी रुंदी आपल्या बॉटमची आहे ना, म्हणजे आता मी 12 इंच घेर घेतलेला आहे, त्याचा निम्मा येतो 6 इंच आणि मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे। त्याच पद्धतीनं 2 भागासाठी आपल्याला 2 अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे आणि जिथं आपण कॅनव्हास ठेवलेला नाही तिथं जेवढं कॅनव्हास आहे ना त्याच्यावरती एक फोल्ड करायचं आहे आणि परत नंतर आपल्याला एक फोल्ड करायचं आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे आणि नंतर अनेक फोल्ड करायचं आहे आणि अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित करून घ्या। तुम्हाला डबल फोल्ड एकत्रित जमत नसेल तर अगोदर एक फोल्ड मारून तुम्ही टीप मारून घ्या आणि नंतर दुसरा फोल्ड मारा। आता आपल्याला हवं तर तुम्ही डिझाईन तयार करू शकता, नाहीतर सरळच तुम्ही 4 अशा टिपा मारून घ्या, जेणेकरून बॉटम आपला प्लेन सुपेरियर आणि फिनिशिंग छान येतं। तर मी 4ही अशा पाव इंच अंतर ठेवून टिपा मारून घेत आहे। तर एकसारख्या अशा टिपा येऊ देत तुमच्या। तर हा आपला बॉटम तयार झालेला आहे एक पायाचा। आता दुसऱ्या पायाचा आपण बॉटम तयार करून घेऊयात। तर बघू शकता जसं आपण त्या सलवारीच्या पायाला केलं होतं तसंच ह्या पण पद्धतीनं आपल्याला करायचं आहे। तर त्याच पद्धतीनं आपल्याला अशा 4 टिपा मारायच्या आहेत पाव इंच अंतर ठेवून। तर आपल्याला आता टीप मारून घ्यायचे, म्हणजे पूर्ण पाय आपल्याला तयार करायचा आहे सलवारीचा। तर त्यासाठी बॉटम घेर आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण घेर आहे 12, त्याच्या निम्म येणार 6 इंच बॉटम घेर आणि त्याच्या पुढं आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे। तुम्ही हवं तर 1 ठेवा, 2 ठेवा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। आणि अशीच आपली क्रॉसमध्ये आपल्याला पूर्ण वरतीपर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर नेहमी वरती जिथं आपलं आसन असतं ना तिथं कमी कमी करत टीप आणायची आहे, म्हणजे आसनच्या इथं खूप घट्ट होऊ शकतं, तर म्हणून आहे तेवढं मार्जिन न घेता जेवढं खाली आहे तेवढं कमी कमी करत वरती यायचं। आता डबल टिपा आपल्याला मारून घ्यायचे, सिंगल टिपा कुठल्याही याला मारत जाऊ नका, कारण सिंगल टिपा जर मारल्या तर उसवायची दाट शक्यता असते, त्यामुळे नेहमी डबल टिपा घ्या। तर आता हा आपला एक पाय तयार झालेला आहे। आता आपण सलवारीचा दुसरा पाय तयार करून घेऊयात। तर त्याच पद्धतीने 6 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि तशीच आपल्याला त्या पद्धतीने 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत।
आत्ता आपल्याला आसन जोडून घ्यायचं आहे, म्हणजे 2 पाय जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला आसन जोडायचं आहे. आसन म्हणजे जिथं मधला भाग असतो ना, तुम्ही बघू शकता, त्याला म्हणायचं आसन. तर आता आपण प्लीट्स देऊयात. म्हणजे 1-1 इंचाचा, 1.5 इंच अंतर ठेवून 1-1 इंचाच्या आपल्या प्लीट्स घ्यायचे आहेत आपल्याला. जर समजा कापड रुंदीला जास्त असेल, पन्ना मोठा असेल तर घेर भरपूर होतो, पण पन्ना जर कमी असेल तर आपला जे चुन्या आहेत ना त्या कमी होतात. ह्या मीडियमच झालेल्या आहेत आपल्या चुन्या. तर अशा पद्धतीनं एक 7-8 प्लीट्स मी म्हणजे मारून घेतलेल्या आहेत. तर ह्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीनं प्लीट्स घ्यायच्या आहेत. दोन्ही ह्याला मध्य करायचं आहे, म्हणजे सलवारीचा जो मध्य आहे ना तो मध्य करूनच आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती प्लीट्स घ्याव्या लागतील आणि जिथं कट केलेला आहे ना तिथं आपल्याला प्लीट्स थांबवायच्या आहेत. आता आपण आसन जोडून घेऊयात. तर बघू शकता, असं आपल्याला सरळच आसनला टीप मारून घ्यायची आहे. तिथेही आपल्याला अशी डबल टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जे कमी जास्त वाटतं ना आपल्याला कापड, तिथं आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर बघू शकता हे व्यवस्थित आता सरळ झालेलं आहे. तर बघू शकता हे व्यवस्थित अशा इकडच्या प्लीट्स सेम आलेल्या आहेत. दोन्हींचं पण अंतर एकसारखं आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण वरचं आसन तयार केलेला आहे ना, जो नाडीचा भाग तयार केलेला ना तो बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे. आसनचा पुढचा भाग पुढं आणि आसनचा पाठीमागचा भाग पाठीमागं असा आपल्याला ठेवायचा आहे. आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित टीप मारून घ्या. बऱ्याच वेळा कापड आपण टीप मारताना जे सलवारीचं असतं ते मध्ये येतं, तर ते सरकवत व्यवस्थित चेक करतच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि जर समजा थोडंसं सलवारीचं कापड एक्स्ट्राचं राहत असेल तर पाठीमागच्या साईडला आपल्याला 2-3 सुन्या घ्यायच्या आहेत. म्हणजे बरोबर आपलं जो पॉईंट आहे ना आसनचा तिथं बरोबर आपल्या पाठीमागच्या सीटचा भाग जुळला जातो. आता इथंही तसंच करायचं आहे आपल्याला. 2-3 अशा प्लीट्स घ्यायच्या आहेत. तिथून सरळच अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर डबल टिप मारून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा उसवू शकतं, त्यामुळे इथंही आपल्याला डबल टिप त्याच प्रत्येक वेळेस जसं घेतो तशीच आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. बघू शकता किती कमी वेळेमध्ये आपली सलवार तयार झालेली आहे. किती व्यवस्थित फिनिशिंग सहित आणि घेरदार अशी सलवार तयार झालेली आहे. आरामदायी सलवार तयार झालेली आहे, जी आपण रेग्युलर टॉपवरती वापरू शकतो आणि आपल्याला वापरताना कम्फर्टेबल पण वाटतं. तर आत्ता आपल्याला नाडी घालायची आहे ह्याच्यामध्ये तयार करून. तर बघू शकता मी अशी नाडी तयार करून घेतलेली आहे
आता आपण सेफ्टी पिन असती ना त्याच्या साहाय्याने आपण पूर्ण नेफ्यामध्ये नाडी घालून घेऊयात. मध्ये जो आपला जॉईंट असतो ना नाडी घालण्यासाठी, तिथं आपल्याला सूत असतं ते 1-2 सूत कट करायचं आणि आपलं फिनिशिंग सहित ते तिथला भाग तयार होतो. तर अशा पद्धतीने शिस्तीत आपल्याला नेफ्यामध्ये नाडी घालून घ्यायची आहे. तर बघू शकता पूर्ण आपली नाडी नेफ्यामध्ये घालून झालेली आहे. तर आपली ही सलवार रेडी झालेली आहे. खूप कमी वेळेमध्ये आपली छान अशी सलवार तयार झालेली. तर फायनल लुक तुम्ही बघू शकता. कारण मला मशीनवरती व्यवस्थित दाखवता येईना, कारण सलवारीची लेंथ जास्त असते. त्यामुळं मी म्हणलं खाली अशी पूर्ण पसरून आपण दाखवूया, जेणेकरून व्यवस्थित सेट केली तर तुम्हालाही ती व्यवस्थित दिसेल. तर बघू शकता फायनल लुक किती छान आलेला आहे मैत्रिणींनो. आणि अशा पद्धतीनं खूप कमी वेळेमध्ये आपली सलवार तयार झालेली आहे. तर ही सलवारीची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.